गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आज चाललेलो आहे कात्रज झूला. आता माझा इथं भाऊ आलेला आहे, लहान भाऊ आलेला आहे, त्यामुळे मी कात्रज झूला चाललेलो आहे. उन्हाच्या आधी जायचं म्हणत होतो, तर लवकर निघत आहे आम्ही कात्रज झूला आता पोचलेलो आहे. गाडी पार्किंग केलेलं आहे आणि आता आम्ही जात आहे झूमध्ये. आम्ही कात्रज झूला पोहोचल्यानंतर बघितलं की काहीच गर्दी नव्हती, कारण की आम्ही सकाळी लवकर पोहोचलो होतो. याच्या आधी एकदा आलो होतो त्यावेळी खूप गर्दी होती, कारण का संध्याकाळच्या किंवा दुपारच्या टायमाला आम्ही पोहोचलो होतो. तिथं पोहोचल्यानंतर बघितलं की त्यांनी एका QR कोडची सुविधा केलेली आहे तिकीट काढण्यासाठी, आणि हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकताय तुमच्या मोबाईल नंतर. त्याच्यानंतर मोबाईलवर तुम्हाला एका वेबसाईटवर नेलं जाईल आणि तिथे काही बेसिक डिटेल्स विचारले जातील. ते भरल्यानंतर तुम्हाला पैसे पे करावे लागतील UPI थ्रू आणि रिसिप्ट मिळेल. त्याच्यावर सुद्धा एक QR कोड असेल, जसं की मी मोबाईलमध्ये दाखवला तुम्हाला आता. हा QR कोड असेल. त्याच्यानंतर हा सेम QR कोड ते स्कॅन करायला सांगतील, ज्याच्यामधून आपल्याला कन्फर्मेशन मिळेल की आपण तिकीट काढलेलं आहे. हे बघा, त्याच्यानंतर तुम्हाला प्रवेश दिला. काय कुरकुरे वगैरे काय? आज गर्दी खूपच कमी आहे. आम्ही लवकर आलेलो आहे, त्यामुळं 10:15 वाजलेलं आहे. कमी आहेत माकडं असं वाटायला लागलं पहिल्यापेक्षा. एक लपून बसलंय, तिच्या अंगावर चाललंय. हाऊ टू डिफरन्शिएट, कसं ओळखा? हा आहे फरक. टर्टल आणि टेरापिन आणि टॉर्टॉइज 3 प्रकार असतात. हे टर्टल समुद्रातलं असतं, गोड्या पाण्यातील कासव आणि जमिनीवरील कासव. ओके, इथं आहे घोणस. घोण बघूयात. पहिले इथं अजगर बघूयात मोठा. अरे बापरे. ओके, हा आहे अजगर. खूप मोठा आहे, दिसन झालाय. मोस्ट ऑफ द टाइम असं. अजगर कसं काय? अरे डोळं उघडले वाटतं रे. डोळं उघडलं नाही आहे, बंद आहे, झोपलंय. दिसायलाच नव्हतं उघडलेलं. अरे बघ, बिन विषारी अजगर. रेटिक्युलेट पाय. जाळीदार अजगर असं नाव. रेटिक्युलेटेड पायथॉन. काय भरले काय मग तेवढं. घोणस कुठे आहे? हा इथे आहे. हा विषारी असतोय. हा आहे रसल वायपर, घोणस. हा सस्तन प्राणी आहे. उंदीर, आणि उंदीर हे मुख्य खाद्य आहे. साप काश्मीर सोडून भारतात सर्वत्र आढळतो. शेतात असतो जास्त करून. बघा, हे चांदणी कासव. इथं आहेत स्टार टॉर्टॉइज. स्टार टॉर्टॉइज. हे रेडिएट स्लायडरपेक्षा स्लो चालतं. हा एक हॉल आहे. इथं खूप सारे साप आणि इग्वाना आहेत. हो का, इथे आहे. हा आहे ग्रीन इग्वाना. हा आहे मोठा. हा अडल्ट इग्वाना आहे, फुल्ली ग्रोन. हा आहे ग्रीन इग्वाना. हा आहे तस्कर. हा पण बिनविषारी आहे. हा धामणसारखा दिसतो काइंड ऑफ. आणि तो आहे बांबू पीट वायपर. हा विषारी आहे ना. इथं आय थिंक सुसर आहे. सुसर. ओके, ही आहे सुसर. इथं आहे मगर. मोठे खूप.
आम्ही पहिल्यांदा इथं पाण्यामध्ये मगर बघितलेली. आम्ही ज्याच्या वेळी आलेलो त्यावेळी पाण्यामध्ये नव्हती, तर ती इथं होती वर. आत्ता इथं पाण्यामध्ये आज फ्लॅपशेल टर्टल आहे. इंडियन ब्रीड आहे. चला मस्त आहे. अरे इथं काय आहे? इथं सापाच्या प्रजातींची माहिती दिलेली आहे. इथं दिलेलं आहे, जर सापाने चावले तर फर्स्ट एड तुमचं काय असते. इथं आहे नाग, जो इंडियातला सेकंड डेंजरस स्नेक मानला जातो. हा खूप विषारी असते. तर भरपूर साप आहेत. ही कुठली जात आहे? दिवड. हा बिनविषारी साप मानला जातो. खूप छोटा असतो. लांबी याची 3 फूट आहे. त्यांचे प्रमुख खाद्य हे मासे असते. हे आहे घोरपड. दिसते का बघूया. नॉर्मली मी दिसत नाही नॉर्मली कुठेही. कुठे तर जाऊन बसले असेल असं वाटते, पण ओके आहे. पाण्यात आहे. हे आहेत आमची मंडळी. कुठल्या साईडला आहे बघूयात. इकडे आहे आजगर. इथून दिसत नाही आहे. हा आहे आजगर. आता तोंड दिसत नाही आहे. तर लिहिलेलं आहे दिसते बघ कुठं आहे. आमच्या सापांच्या वगैरे प्रजाती बघून झालेल्या आहेत. आता आम्ही चाललेलो आहे आय थिंक वाघ, सिंह आणि बिबट्या बघण्यासाठी. तर पुढे तुम्हाला दाखवतो मी. इथे काय तर नवीन त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. बहुतेक इथं प्राणी आणण्याचा प्लॅन आहे थोडे जास्त. ही आहे झूची हिस्ट्री. देन अँड नाव. पूर्वी कसा होता, त्याचं काय होतं आणि आत्ता कसं आहे याची हिस्ट्री आहे. ॲक्च्युली हा झू थोडा मोठा आहे, त्याच्यामुळं जर तुम्हाला चालायला त्रास होत असेल तर यांनी इलेक्ट्रिक गाडीची सुविधा केलेली आहे. तर याची वेळ त्यांनी दिलेला आहे सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत. प्रत्येकांसाठी 40 रुपये तिकीट आहे पर सीट. चला आपण पुढे जाऊया. ऊन वाढत आहे, गरमी वाढत आहे, त्यामुळे आता हवा जाणवत आहे. इथं आहे रान मांजर. पाळीव मांजरासारखंच आहे, पण थोडंसं वेगळं दिसतंय. थोडंसं रानटी वाटतंय दिसण्यावरून त्याच्या. हा इथं आहे शेकरू. हा प्राणी महाबळेश्वर एरियामध्ये आढळतोय. नॉर्मली थंड प्रदेशामध्ये आढळतोय, असं म्हणजे घनदाट जंगलामध्ये. बघूयात आपण शेकरू कुठे आहे. ओके, तर हाय आहे शेकरू. ही आहे ती इलेक्ट्रिक गाडी, त्याच्यामधून आपण जाऊ शकतो. इथं आहे अस्वल. खूप लांब आहे. इकडे एक आहे, 2 आहेत, 2. एक छोटा आहे, नाही दोन्ही पण सेम साईजच्या दिसतात. खूप लांब आहे त्यामुळे दिसत नाही आहे व्यवस्थित. इथं आहे बिबट्या. आहे बिबट्या. जरा पाणी पिरव. कौन सूखा बड़ा बेचारा कसला मोठा आहे रे यो. इथं आहे पांढरा वाघ. प्राणी भरपूर लांब आहेत त्यामुळे दिसत नाही आहेत व्यवस्थित. कॅमेऱ्यात तर दिसणारच नाही. तरी पण प्रयत्न करूयात. लांब आहे तो. आता दिसतोय का?
सगळे प्राणी सुस्त झाले आज. ओके, इथं आहे हा पांढरा वाघ. गुहा, इथं छोटीशी गुहा केलेली आहे. इथं काय, इथं गवारेडा आहे. हे गवारेडा. आम्ही इथं आता काय गवारेडा बघितलेला, बस स्थानक. त्याच्यानंतर खूप चालायला लागले आणि खूप लांबपर्यंत कुठला प्राणी दिसत नाही आहे. आत्ता काहीतरी इथं दिसायला लागले. काय इथं सांबर आहे, सांबर. ठीक आहे, आपण सांबर बघूया. ही दमले आता खूप. अजून खूप लांब जायचं आहे आपल्याला सिंह बघायला. ही दोघं कंटाळली नाहीत अजून. हा ऋषी आणि हा प्रणव. या प्रणवसाठी आपण आलेलो इथं, हे नाही आत्ता बघितलं त्याने कॅमेराकडं. इथं काय सांबर आहेत, इथं आहेत सांबार. इथं आहे नीलगाय. हे नीलगाय, हा नीलगाय जास्त दिसत नाही. हे आहे चिंकारा. हे हरणाचाच प्रकार आहे बहुतेक, पण लई छोटा आहे, ते दिसत नाही आहे ना, खूपच छोटा. काय सिंह, बापरे सिंह तर दिसत नाही आहे कुठं. शोधायला पाहिजे आता सिंहाला. सिंह कुठं आहे, पण झोपलेला आहे सिंह. ते लाकडांचे केले होते त्याच्या खाली आहे. इथं आहे सिंह. इथं आहेत हत्ती, त्यांना आता आंघोळ घालत आहेत. 2 आहेत, काय जास्त आहेत, 2च आहेत. साफसफाई चालू आहे त्यांची वाटतं. इथं काय, इथं त्यांना हे वाटतं आत जाण्यासाठी नाही.